आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवन परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांनी संबोधन केलेलं आहे। महत्त्वाच्या विषयांवर जे देशासाठी गरजेचे आहेत अशा विषयांवर सगळ्या बाजूंनी चर्चा व्हायला हवी आणि पावसाळी अधिवेशनामध्ये यशस्वी हे अधिवेशन व्हावं या अनुषंगाने मोदींनी संवाद साधला। कुठल्याही प्रकारे तथ्यहीन आणि तर्कहीन चर्चा ही सभागृहामध्ये होऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। मॉन्सून आणि अधिवेशन दोन्ही सकारात्मक असू दे असंही ते म्हणाले। एका बाजूला संसद भवन परिसरामध्ये पंतप्रधान पोहोचले आणि दुसरीकडे आपण बघतोय जंतर मंतरच्या आजूबाजूला प्रचंड गर्दी। आंदोलक आक्रमक झालेले आहेत। आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट होतीये। पोलिसांच्या 2, 3, 4 तुकड्या एका लाईनीमध्ये जंतर मंतरवर बॅरिगेटिंगच्या या बाजूला उभ्या आहेत, बॅरिगेटिंगच्या त्या बाजूला रॅपिड ॲक्शन फोर्स आहे, दंगल नियंत्रण पथक आहे आणि सगळ्या छावणीचं रूप जंतर मंतरला आलेलं आहे। अनेक नेते बघायला येत आहेत। एका बाजूला आपण थेट दृश्य बघतोय, जंतर मंतरवर घोषणाबाजी सुरू आहे। बॅरिगेटिंगच्या मागे जनता अजूनही जमलेली आहे, तरुण अजूनही जमलेले आहेत आणि काही वेळापूर्वी सौम्य लाठीमार करावा लागला तेव्हाची दृश्य सुद्धा आपण बघतोय। एक रॅपिड ॲक्शन फोर्सची महिला आली आणि तिने या व्यक्तीला मागे ढकललं आणि गर्दी सगळी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चालू आहे। आता अनेक आंदोलकांची धरपकड सुद्धा केली जाते। इथून आता निघून जा, गर्दी करू नका। अगर सरकार अड़ी रही कि किसी भी लोकहित के मुद्दे पे बात ही नहीं करनी तो विपक्ष को और कोई ऑप्शन नहीं रहेगा। सर, केंद्र सरकार संसद में विधेयक पेश करने जा रही है जिसके तहत राष्ट्रीय गीत वंदे मातरम का अपमान करना या उसके गायन में बाधा डालने पर उसको अपराध माना जाएगा। देखिए, सरकार ऐसे मेन इश्यूज छोड़ के नए नए मुद्दों पे बात करती रहती है। हमने सबने सदन में वंदे मातरम पे चर्चा की है, उसका महत्व समझने की कोशिश की है, समझाने की कोशिश की। विशाल पाटील खासदार बोलत होते महाराष्ट्रातले। आपण ही पुढची दृश्य बघतोय, जंतर मंतरवरची ही दृश्य आहे। जंतर मंतरवर आंदोलकांना पांगवलं जातं आहे, त्यांना बॅरिगेटिंग पासून लांब केलं जातं आहे। जंतर मंतरवर कुणालाही आता सोडलं जात नाहीये कारण ऑलरेडी जंतर मंतर पूर्णपणे भरलेलं आहे। पण आता जे अधिकचे तरुण येऊ पाहता आहेत, आंदोलनामध्ये सहभागी होण्याकरता जे येऊ पाहत आहेत त्यांना मात्र जंतर मंतर परिसरात सोडलं जात नाहीये। ही थेट दृश्य आपण बघतोय। गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातोय, गर्दीला जंतर मंतर पर्यंत पोहोचू दिलं जात नाहीये। आज संसद मार्च होता आणि सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली सुद्धा जंतर मंतर परिसरामध्ये दाखल झाल्यात अशी माहिती मिळते। त्यामुळे आता हा संसद मार्च निघतो का पोलीस संसद मार्च निघूच देत नाही, जंतर मंतरवरनं बाहेरच पडू देत नाहीत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। दिल्लीमध्ये वातावरण क्षणोक्षणी तापत चाललेलं आहे। एका बाजूला पावसाळी अधिवेशन सुरू होतंय। थोड्या कालावधीनंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये राम मंदिर दानचोरी प्रकरणावर सुनावणी होणार आहे। पण सगळ्या देशाचं आज लक्ष लागलेलं आहे त्या या गर्दीकडे। जंतर मंतरचा संसद मार्च आज निघतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जंतर मंतरची गर्दी, जंतर मंतरवरचं आंदोलन, 21 दिवस सोनम वांगचुक हे अन्न त्याग करून आंदोलनाला बसलेले होते। आता हा सीजेपीचा एल्गार आज मार्च पूर्ण करू शकतो का हे बघायचं। त्यांच्या मार्चला परवानगी नाकारलेली आहे, अधिकृत परवानगी पोलिसांनी दिलेली नाही, पण गर्दी मात्र क्षणोक्षणी वाढत चाललेली आहे। शनिवारी जेव्हा सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल केलं त्यानंतर गर्दी अधिक वाढलेली बघायला मिळते आणि आता अभिजित दिपके सीजेपी संस्थापक हा शनिवारपासून उपोषणाला बसलाय असं कळतंय। काल दिवसभरामध्ये अनेक नेत्यांनी जंतर मंतरवर हजेरी लावलेली आहे। आता सुद्धा काही नेते आपल्याला जंतर मंतरवर येताना दिसतायत। विरोधी पक्षांनी जंतर मंतरच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला दिसतोय।